पूर्ण टीम आणि माध्यम प्रतिनिधींचं मी स्टार प्रवाहाकडून मनपूर्वक स्वागत करते। स्टार प्रवाहाचा माऊली महाराष्ट्राची कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरातच नाही तर तो मनामनात पोहोचला आहे। महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या इतिहासात संध्याकाळी 6 वाजता सर्वोच्च TVR मिळवणारा हा कार्यक्रम ठरलाय। जवळपास 1.14 कोटी प्रेक्षक प्रवाह नेटवर्कवरील पंढरपूरच्या वारीत सामील झाले। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ। वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आलं नाही त्यांना माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाच्या निमित्ताने आदेश बांदेकरांसोबत घर बसल्या वारीची अनुभूती घेता आली। आज या कार्यक्रमाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी म्हणून आजचा हा खास कार्यक्रम। मी स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चरचे बिझनेस हेड सतीश राजवाडे सर आणि आदेश बांदेकर सरांना विनंती करते की विठू माऊलीच्या आशीर्वादाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। सुखाना दिसे हो चंद्रभागा कळस सुखाचा दिसे चंद्रभागा कळून पडावा संसार त्रागा तुझ्या मस्तकीची उठी चंदना गप्पांना आपण सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक आपण पाहणार आहोत। ध्यास लागतो तेव्हा देह आणि देव यातलं अंतर विरून जातं आणि सारं काही विठ्ठलमय होतं। पंढरीची वारी तुमच्या घरी अगदी आळंदीपासून पावलं पावली माणसं आणि माणसांमधला विठ्ठल शोधत असताना हा पांडुरंग आम्हाला जणू दर्शनच देत होता। कधी सुरातून कधी विठ्ठल नामातून हा पांडुरंग पावलं पावली आपल्याला दर्शन देतोय। हा आनंद घराघरात पोहोचवताना आम्हाला भाग्य लावलं। सतीश सर प्लीज मंचावर या। काही कलाकृती या निव्वळ समाधान देणाऱ्या असतात। या क्षणाला नेमकी काय भावना आहे तुमच्या मनामध्ये? त्याने 6 वाजले का बघत होतो, बाकी काही म्हणजे सांगतो की हा सगळा प्रवास आणि या प्रवासानंतर आज इथे येताना खूप आनंद होतोय। सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या दिवशी हा प्रवास सुरू झाला म्हणजे सतीश सरांना आम्ही भेटलो। सतीश सरांना भेटल्यानंतर आपण माऊली महाराष्ट्राची हा वारीत आपण जाणार असं जेव्हा ठरलं त्यानंतर ही वारी कशी पूर्ण झाली ही खरं तर आमच्यापैकी कुणीच काही केलं नाही। हे सगळं माऊलींनी आणि पांडुरंगानं त्याच्या इच्छेनुसार आमच्याकडनं फक्त करवून घेतलं। आम्ही काही केलेलं नाही। आम्ही या पालखीचे भोई आहोत आणि त्याच भावनेतून ही वारी कशी पूर्ण झाली हे मला कळलंच नाही। इथे आल्यानंतर आज खूप आनंदाचा क्षण असा आहे की मी दिसत होतो पण न दिसणारे असंख्य ही जे पडद्यामागचे होते त्यांना इकडे घेऊन येण्यासाठी असं नेतृत्व इथे आहे आणि त्यांचा कुठेतरी या बिल्डिंगमध्ये येण्यातच आम्हाला माऊली प्रसन्न झाली असं वाटायला लागलेलं आहे। रामकृष्ण कारण छोटीशी असते कसली अपेक्षा नसते। वारकऱ्यांच्या बाबतीत आम्ही तेच अनुभवलं की त्या पण आळंदी किंवा देहूपासून आमचा प्रवास सुरू झाला तो पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचला। पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते इतकं तास इतकं वारंवार इतके किलोमीटर ऊन वारा पाऊस याच्यातून चालून गेल्यानंतर की काही क्षण त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं। पण तिथे गेल्यानंतर
कळस बघतात आणि वारी पूर्ण झाल्याचा आनंद घेतात. कळस दिसला म्हणजे वारी पूर्ण झाली. पांडुरंगाचं दर्शन मिळावं ही सुद्धा अपेक्षा नाही. इतक्या निस्वार्थी भावनेतनं काम करणं काय असतं हे आम्हाला या टप्प्यावरती शिकायला मिळालं, अनुभवायला मिळालं, अनुभूती आली जी या सगळ्या टीमला आलेली आहे. आणि म्हणून सांगतो हा आनंद अवर्णनीय असा आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी हे जे वाक्य आहे ते खरंच सांगतो, प्रत्येकाने एकदा वारी केली पाहिजे. मी ती अनुभवली आणि खूप आनंदाचे होते ते 18 दिवस. म्हणजे आषाढी संपली, आता कार्तिकीची ओढ लागली असं काहीच वारकऱ्यांसारखं आमचं झालंय आता. रामकृष्ण. सतीश सर, वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतच असतात, आपण ते प्रत्यक्ष अनुभवलं देखील. पण घर बसल्या प्रेक्षकांनी सुद्धा ही वारीचा आनंद घेतला. जवळपास 1.14 कोटी म्हणजे 1.25 लाख कोटी प्रेक्षक प्रवाहावर त्यांनी ही वारी अनुभवली. खरं तर या संपूर्ण टीमसाठी एक नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा देणारा हा प्रोजेक्ट म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं याविषयी? हा आकडा बघताना नेमका काय मनात येतं? ॲक्च्युली आदेश सर आता म्हणाले की ही कल्पना आमच्याकडनं सुचली वगैरे, पण मला माझी खूप इच्छा आहे सांगायची की आमचे जे बॉस आहेत सुमंत बोस, त्यांच्या डोक्यातनं ही कल्पना आली की हा कार्यक्रम जर आपण घरोघरी पोहोचवला तर खरंच आपल्याकडनं एक हातभार लागल्यासारखं होईल. आणि मग त्याच्यातनं ही कल्पना सुचली की वारी तुमच्या घरी. जी माणसं ज्यांना वारी करायची असते किंवा करू शकत नाही, वयाअभावी असू देत किंवा कोणत्याही गोष्टीमुळे असू देत, त्यांच्या घरापर्यंत जर आपण ही वारी तुमच्या दारी, वारी तुमच्या घरी हे करू शकलो तर आपल्याकडनं एक खरंच फुल ना फुलाची पाकळी, एक छोटंसं पुण्यकर्म आणि एक महाराष्ट्राच्या माऊलीला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा एक आनंद, महाराष्ट्रामधली आज अग्रणीय वाहिनी असल्याचा एक जबाबदारी की अशी एखादी मातीत रुजलेली, मातीशी कनेक्टेड असलेली आणि आपल्या माऊलीशी कनेक्टेड असलेली गोष्ट आपण जर रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो रोज संध्याकाळी, तर त्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही. त्यामुळे मला खरंच आमच्या बॉसचं खरंच खूप कौतुक करा असं वाटतं, सुमंत बॉसचं, की त्यांनी ही कल्पना आम्हाला दिली की तुम्ही हे खरंच शूट करा आणि रसिक प्रेक्षकापर्यंत पोहोचवा. ही कल्पना तिथून सुरू झाली. खरंच सांगतो, आमच्या हातात 10 ते 12 दिवस होते प्लॅन करायचे. आणि कौस्तुभ जो आमचा मार्केटिंग आणि कन्झ्युमर इन्साइट्स हेड आहे, आम्ही तोच विचार करत होतो की हे एवढ्या एक 10-12 दिवसांमध्ये हे करायचं कसं. आमच्या समोर आणि मनात एक नाव कायम होतं, आदेश बांधे. त्यांच्या मार्फत आपण हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. आम्ही त्यांना बोलवून घेतलं आणि मग सर म्हणाल्याप्रमाणे इतका मोठा कार्यक्रम 10 दिवसात प्लॅन होऊन तो फ्लोअरवर जाऊन ज्या काही गोष्टी नंतर पुढे घडत गेल्या, कदाचित महिनोन-महिने प्लॅनिंग करून सुद्धा अशा काही गोष्टी होणार नाहीत, त्या दैवी चमत्काराने आणि माऊलीच्या आशीर्वादाने फक्त घडत गेल्या. इतका पाऊस होता, इतक्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि कधी कधी तर असं म्हणतात की एकदा तुम्ही वारीबरोबर चालायला लागलात ना की ते तुम्हाला चालतच राहावं लागतं, ते थांबू शकत नाही. अशा सगळ्या वारीमधनं, अशा सगळ्या प्रोसेसमधनं श्री सुमेध, आदेश सर, सोहम प्रोडक्शन्स ह्या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला जो आनंद दिलाय तो अविस्मरणीय आहे. आणि मगाशी सोनाली म्हणालीप्रमाणे आपण आज तो आनंद व्यक्त करायला भेटलोच आहोत, पण प्रत्येक व्यक्ती जेव्हा वारी करून येते तेव्हा त्यांच्या पाया पडायचं असतं. आज आम्ही खरोखर सर तुम्हाला इथे आवर्जून बोलवलंय, तुमचे अनुभव ऐकायला आनंद तर आहेच, पण सर्वप्रथम हा कार्यक्रम तुमच्या पाया पडल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही. रामकृष्ण. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम, ह्या कार्यक्रमाची कल्पना सुचली आणि हे खरंच फार मोठं शिवधनुष्य होतं की आम्हाला पण माहिती नव्हतं नेमकं काय होईल, कारण आमच्यापैकी कोणीच त्या वारीमध्ये गेलं नाही. आणि तिथे गेल्यानंतर त्या स्त्रोताबरोबर जी एक गोष्ट नुसती फ्लो होत राहते
त्याच्यातनं रसिका प्रेक्षकांपर्यंत रोज रोज शूटिंग करून रोज 24 तासात तो भाग टेलिकास्ट करून रसिका प्रेक्षकांना त्याचा आनंद देणं, ट्रॅफिक म्हणा, ऑप्स म्हणा, आमची सगळे मार्केटिंग टीम म्हणा, सगळे प्रोमो टीम म्हणा, कमर्शियल टीम, प्रत्येक जणांनी दिवस रात्र एक करून हा कार्यक्रम रसिकांपर्यंत पोहोचवला, त्याचा मला फार आनंद आहे मनापासून. आणि एक मला प्रकर्षात सांगावं असं वाटतंय की खाजगी वाहिन्या, कारण आधी शासकीय वाहिन्या होत्या, दूरदर्शन, ज्याच्यावरती मी 6 वर्ष काम केलं होतं, आणि त्याच्यानंतर ही 25 वर्ष ह्या सगळ्या खाजगी वाहिन्या आल्या. मराठीत किंवा हिंदीत कुठल्याही खाजगी वाहिनीने वारी सलग 14 दिवस दाखवण्याचं डेअरिंग कधीही केलं नाही. हे शिवधनुष्य कोणी उचललं नाही. हा कायमस्वरूपी स्टार प्रवाहाच्या म्हणजे मानाचा तुरा खोवला गेलेला आहे. त्यासाठी खरं तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजेत, कारण हे अशक्यही शक्य करणं आहे ना, ते केलेलं आहे. आणि हे कुणीही केलं नाही डेअरिंग. ही वारी मी पावलोपावली होतो तिकडे. मला तिकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानची लोक, श्री संत तुकाराम महाराज संस्थानची लोक, किंवा रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, सगळ्या जणांच्या मुखातून हेच होतं. हे कुणी नाही दाखवलं. न्यूज चॅनल करत होते, पण कुठल्याही एंटरटेनमेंट चॅनलने कधीही हे डेअरिंग केलं नाही. त्यामुळे समस्त वारकऱ्यांकडून स्टार प्रवाहाला धन्यवाद देताना मला अतिशय आनंद होतोय, कारण ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. हे करत असताना इतकं म्हणजे बारीक बारीक गोष्टी होत्या, पावलोपावली आम्हाला ज्या जाणवत होत्या, आम्हाला अनुभवायला मिळत होत्या. म्हणजे मी त्या दोघांना कधीच विसरणार नाही, संग्राम आणि सावकार. पहिली भेट आमची कोणाची झाली तर संग्राम आणि सावकार. आता हे कोण तर जबरदस्त असे खिल्लार, जे पालखी खांद्यावर घेऊन आळंदीपासून पंढरपूरला जाणार होते. त्या 2 बैलांना आम्ही पहिले भेटलो, आणि त्यांनी सुद्धा आमच्यावरतीच माया केली. त्याचे पाय आम्हाला चेपून देता आले, आणि परत त्यांच्याबरोबर दोघे होते, राजा आणि प्रधान. अर्धा प्रवास झाल्यावर नीरा नदीच्या काठी ते 2 भेटले. म्हणजे ते जणू काय असे बघत होते की तुम्ही त्या दोघांचे पाय चेपले, आमचे नाही चेपणार. मग आम्ही नीरा नदीच्या काठावर त्यांचे पण पाय चेपून दिले. हे मी तुम्हाला का सांगतोय की पावलोपावली ना मनुष्य प्राणी एकमेकाबरोबर. काही दिंडीमध्ये कुत्रा चालत होता, मग त्या वारकऱ्यांना विचारलं, बाबा ह्याचं काय? तेव्हा ते काय नाही, पूर्ण वारी करतोय. म्हटलं हा कशी वारी करतोय? काय नाही, हा वारकरी झोपले की तो झोपतो. वारकरी सकाळी 6ला उठले आणि तो कर्णा वाजला पालखीचा की तो तयार होतो आणि तो चालायला लागतो. लोकांनी त्याच्या गळ्यात हार घातला होता. हे काय आहे? ही वेगळी शक्ती आहे, आणि शक्ती फक्त ध्येय गाठायची आहे. म्हणजे कुठलंही ऊन वारा, आमचंही तेच होत होतं. आम्ही भिजत होतो, आम्ही सुकत होतो, आम्ही परत संध्याकाळी, आम्हाला जराही थकवा येत नव्हता. हे काय होत होतं ना आम्हाला कळत नव्हतं, पण हे त्याच्यातून पूर्ण झाली बाबा वारी. आम्ही पंढरपूरपर्यंत जाऊन त्या मातीत, त्या चंद्रभागेच्या पाण्यात, खरंच काय कसं झालंय माहित नाही, पण हो झालंय, घडलंय. बरं, या संपूर्ण प्रवासामध्ये खरं तर ज्यांनी आदेश सरांची आणि संपूर्ण युनिटची पुंडलिकाप्रमाणे काळजी घेतली, त्यांची साथ दिली, निर्माता आणि सोहम बांदेकरला मला मंचावर बोलवायला आवडेल. सोहम, जोरदार टाळ्या. युनिटची काळजी घेण्यापासून कुणाला काय हवंय काय नकोय ह्याची सगळी काळजी सोहम पडद्यामागे घेत होता. सोहम, मला माहिती आहे खूप सारे अनुभव आणि खूप साऱ्या गोष्टी तू शिकला असणार आहेस या प्रवासातून. तुझ्याकडून एखादी आठवण आम्हाला ऐकायला आवडेल, किंवा एखादा किस्सा की तो तुझ्या कायम स्मरणात राहील. नाही, मला असं वाटतं की मी ज्या वयात वारी केली तेव्हा तुम्ही खूप गोष्टी अनुभवत असता, खूप गोष्टी शिकत असता, अननोईंगली खूप गोष्टी घडत असतात. पण एक असा दिवस होता जो आम्हाला युनिटला खूप असं ओव्हरवेल्मिंग होता की आम्ही त्या दिवशी ठरवलेलं की आपण जरा ब्रेकफास्ट हेवी करूया, कारण हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट कारण नंतर कधी खायला मिळेल, गर्दीत काय होईल माहीत नाही. आम्ही शूटिंग करत होतो, शूटिंग चाललेलं,
आम्ही काही लोक ही शूटिंगच्या जरा पुढे असायचो की पुढची सोय करायला, पुढे काही प्रॉब्लेम्स नको व्हायला याच्यासाठी. धावपळ सुरू होती, अचानक खांद्यावर एक असा हात आला. मी वळलो तर माझ्या हातात कोणीतरी एकदम गरम गरम भाकरी ठेवली. तर आता त्या माऊलीला काय माहिती मला काय भूक लागलेली. मी आधी जेवलो होतो नव्हतो, सकाळचा नाश्ता झालेला, बसून खा एवढंच म्हणाली ती. आत्ता त्या टाइमला ती भाकरी खरं तर मला असं झालं की ही भाकरी खरंच खाऊ नये, कारण ती एवढी मनापासूनची होती. मी 2 मिनिटं घेतली, मी ती तोडली, मी ती खाल्ली. सारखी सुंदर गोड भाकरी कधी नव्हती. आजूबाजूला जे कोणी होते त्यांना मला ती देता आली. ती संपली. ती संपेपर्यंत परत त्या माऊलीने येऊन दुसरी भाकरी दिली. हे सगळं देण्याची ही जी वृत्ती आहे. आम्ही खूप जागेंवर असं गेलो जिकडे शूट चालू होतं. एकीकडे भारूड सुरू होतं म्हणून ते शूट करत असताना काही युनिट पुढे होतं, आम्ही मागे होतो की पटकन कुठून बॅक साईडने कुठून निघायला, गाड्या कुठे लावल्या ते आमचं कॉर्डिनेशन सुरू होतं. आम्हाला कळलं एक दिंडी बरोबर तिकडे मागेच त्यांनी जागा स्वच्छ केली आणि तिकडे ते नाश्त्याला बसले. आता आम्हाला एवढी क्युरिओसिटी की नाश्ता काय करतात, तर त्यांचा संध्याकाळचा नाश्ता होता काकडी आणि मीठ. आम्हाला असं कळलं की ते रोज जे प्रवास करतात त्याच्यात त्यांचा तो दिवसाला तेवढा कोटा हा ठरलेला असतो. मगच त्यांना पुढचे 20-22 दिवस पल्ले गाठत त्यांचा तो बरोबर धान्य ते त्यांना पुरतं. आम्ही बघितलं त्यांनी एक अख्खं पोतं रिकामी केलं, त्याच्यात त्यांनी छान ते आधी स्वच्छ करून ठेवलेलं. आता हे बघितलं आम्ही किती छान आहे. आम्ही आमचं शूटिंग किंवा काय प्लॅनिंग बघायला लागलो. कट्टू सेम तसंच मागणं हात आला, पोरा माऊलींचा प्रसादांनी काकडी दिली. आम्हाला त्यानंतर कळलं की त्यांनी विदिन द दिंडी हे 20च काकड्या वाटल्या आणि इतर 100-150 काकड्या हे ट्रकवर जे बसलेले, आम्ही जे कुठेतरी कोपऱ्यात उभे होतो ह्यांना त्यांनी वाटलं. तेवढं त्यांना रिअलाइज झालं की अरे मी फक्त काकडी दिलं, मीठ नाही दिले पोरा. त्या आजोबा त्या उत्साहाने परत गेले. आम्हाला शोधत शोधत आले, त्यांनी आम्हाला मीठ दिलं. ह्याच्यानंतर रात्री काय जेवण जाणार आणि रोज. आणि असं वाटायचं की आज खूप छान शूटिंग झालं, माऊलींच्या कृपेने आपण गेलो, पोचलो तिकडे, शूटिंग झालं, छान पॅकअप झालं, सगळे सुखरूप, सगळ्यांची एनर्जी तेवढीच. हॉटेलमध्ये येऊन गप्पा की हा प्रत्येक मग असं व्हायचं की अरे काय आजचा सॉलिड दिवस होता. आणि आम्ही असं सांगते रोज अनेक प्रत्यय असे यायचे की आम्हाला त्यांची सेवा करायला मिळायची. अननोईंगली आम्ही त्यातला भाग झालो. वारी करता आली, वारीतलं जेवता आलं, वारीतलं पाणी पिता आलं, आंघोळ करता आली. याच्यासारखं काही नाही. आणि पायातला काय तो काटा नाही लागत, एका मोमेंट भूक नाही लागत, तुम्हाला पंढरी दिसते. जात असताना खूप आजी आजोबा काका काकू भाऊ बहीण भेटतात, ते आपले होऊन जातात, ते परत कधी भेटत नाहीत. पटकन आजी खिशातली चॉकलेट देते. आम्ही ते अजूनही बॅगेत ठेवलेले आहेत, कारण तीच तर ते आशीर्वाद आहेत. ते कुठच्या तरी रूपाने आमच्यापर्यंत पोचले. आणि अजून एक असं होतं की हे सगळे म्हणजे आपली कॅमेरा टीम, आपला उपाध्याय काका जे ना अख्खा साऊंड सेटअप घेऊन चालत होते, बाबा स्वतः. हे कॅमेरा समोर किंवा कॅमेराचं असल्यामुळे की हे डोळे होते, हे तेवढेच फिट राहणं आणि महत्वाचं होतं, जे सगळ्यांच्या कृपेने हे खूप फिट राहिले, माऊलींच्या कृपेने खूप फिट राहिले आणि आम्हाला तो एकदम पॉझिटिव्हली तो शो करता आला. तर असं खरं तर मी खरं तर म्हणजे कोणीही इथे येऊन हे बोललं असतं तरी चाललं असं, कारण सगळ्यांची तेवढी इक्वल इन्व्हॉल्वमेंट आहे. मला फक्त बोलायची संधी मिळाली म्हणून. पण आम्ही 30 जणांचे रोजचे वेगवेगळे अनुभव, आम्हाला वाटतं आम्ही एक साधारण पुस्तक काढू, कारण खूप वेगळ्या दृष्टीने खूप वेगळ्या गोष्टींनी ती रिलेट झाली. ती तशीच तुम्हाला तुमच्यावर आयुष्यभर राहील. आईने येऊन, कारण आई मला म्हणाली तू जा वारी कर, तू काहीतरी बदलची. तर मला असं वाटलं की मी ऑफकोर्स मला आत्ता असं वाटतं की माझं कमीत कमी 15 वर्षांनी तरी वय वाढलंय. कारण लोकांची अंडरस्टँडिंग, काही लोकांना माहीत नाही उद्या कुठे राहणार आहे, लाईफ आहे. कारण त्यांनी एक काका खूप छान म्हणाले की आयुष्यासारखंच असतं पोरा. मी पंढरपुरात मला पोचायचं, आज मला कोणतरी ट्रक भेटेल जो मला 30 किलोमीटर सोडेल, उद्या कदाचित मला झोपायला पण जागा नाही मिळेल, पण मला हे माहिती आहे की मला 6 तारखेला पंढरपुरात पोचायचं. हे एका 28 वर्षाच्या मुलाला ऐकताना की अरे यार हे एवढं सॉर्टेड आहे, एवढं यांच्याकडे क्लिअर विजन आहे, तर मग आपण खरंच काय काय गोष्टींबद्दल कंप्लेंट करतो. सो अशी मला ती वारी अनुभवायला मिळाली, सगळ्यांनाच मिळाली. बाकी सगळे इव्हेंच्युअली आम्ही पण त्यानंतर भेटलो नाहीत. आम्ही रात्री आलो, पहाटे पोचलो. मग एक फक्त मेसेज टाकला की आज सकाळचा नाश्ता करताना एकमेकांना मिस करतोय, पण त्यानंतर मला परत आज भेटलेत.
सगळ्यांची पण मला बोलायचंच आहे, पण हा माझा अनुभव या वारीचा. हा कार्यक्रम ना खरं तर एक प्रकारे कायम स्मरणात राहील अशी वारीच आहे संपूर्ण टीमसाठी आणि स्टार प्रवाहच्या टीमसाठी सुद्धा. या कार्यक्रमात ज्यांनी खरं तर स्वतःला झोकून दिलं असे आमचे पडद्यामागचे कलाकार, अर्थात नॉन फिक्शन हेड श्री प्रसाद क्षीरसागर आणि आमचे प्रोग्रामिंग प्रोड्युसर सुमेध म्हात्रे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. दोघांचंही खरं तर खूप कौतुक. सुमेध संपूर्ण वारीत होता, पडद्यामागची सूत्र श्री प्रसाद यांनी सांभाळली. खरं तर हे कार्य आपण जे हाती घेतलं ते सुफळ संपूर्ण झाले असं आपण म्हणू शकतो. एका छान नोटवर त्याची सांगता होते. काय सांगशील श्री? इथे बोलायला लागणारे याची खरंच सवय नाही, अनुभव नाही. बोलण्यासाठी समर्थ असे दोन माणसं आहेत. माझ्या आईकडून तिच्या 3 पिढ्यांमध्ये वारी घडते. म्हणजे आई करते, तिचे बाबा करायचे, त्यांचे म्हणजे आजोबा पणजोबा करायचे. खूप गोष्टी आईकडून ऐकल्या, वारी कशी असते, काय असते. मला आई सांगते की मी खूप लहान होतो, 5-6 वर्षाचा, तेव्हा कधीतरी मला आजोबांनी एकदा वारीला नेलं होतं. सो आय हॅव एक्सपिरियन्स, पण आठवण नाही आहे त्याची, कारण खूप लहान होतो. या दरम्यान जेव्हा आई रोज फोन करायची मला, कारण हा कार्यक्रम सुरू झाल्यावर जगात सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला झाला. ती रोज माझ्याशी ना किमान अर्धा तास बोलायची. आणि बाळा एक लक्षात ठेव, या निमित्तानं तुझी वारी. कुठेतरी तो एक आशीर्वाद होता. शो करताना भीती होती की द वे सुमेध तिकडे शूट करतोय, फुटेज येत आहे, डंप होत आहे, ती एडिट टीम दिवस रात्र काम करते, हे दिवस रात्र काम करतायत. देव न करो की एखादा एपिसोड अडकला तर काय होईल. पण आय थिंक सो या महाराष्ट्राचा, माऊलींचा आशीर्वाद आणि सगळी पॉझिटिव्ह एनर्जी होती, त्यामुळे हा शो आपल्याला सगळ्यांना 14 दिवस दिसला. आणि या शोनी जे दिलं, मला वाटतं तो माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. आय नथिंग एल्स टू से. एकतर मी सतीश सर, श्री सर आणि आदेश सरांचा खूप आभारी आहे. मला ही संधी दिली की मी आत्ता काहीतरी बोलतोय. वारीत एक गोष्ट आम्ही सगळे शिकलो, ते म्हणजे वारी तुम्हाला खूप काही देते. तुम्ही एक्सपेक्ट न करता जातो आपण आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणजे मला एक सुंदर प्रसंग शेअर करायचा आहे की आम्हाला वारीत एक आजीबाई सापडल्या ज्या रडत होत्या. आम्ही त्यांना विचारलं की काय झालं, तर त्यांची ही 21वी वारी होती. 21 वर्ष ते वारीत येत आहे आणि 20 वर्ष ते पायवारी करत होते. यंदा त्यांना पायवारी करायला जमलं नाही, त्या वारीला आलेत पण त्या टेम्पोत नाहीत. तर त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या वर्षात मी काहीतरी चुकले म्हणून मला पंढरीने मला पायीवारी करू दिली नाही. सो हे जे डेडिकेशन आहे, म्हणजे आम्ही सगळेजण तर तिथे काम करत होतो, पण तिथे जी असंख्य लोक होती त्यांच्यासाठी तर त्यांना फक्त त्यांचं विठ्ठल बघायचं होतं, त्यांना त्यांच्या विठ्ठलाकडे जायचं होतं आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. म्हणजे जसं सोहम म्हणाला, कधी कोणीतरी भाकरी दिली, कधी कोणीतरी दिवेघाटाच्या प्रवासात स्वतःकडची केळी दिली. म्हणजे आम्ही प्रिपेअर्ड नसताना आम्हाला अनेक लोकांनी खूप मदत केली. आणि बऱ्याचदा असं व्हायचं शूट करताना, आम्हाला असं व्हायचं की यार आज काही कॉन्टेंटच मिळालं नाही. म्हणजे बऱ्याचदा असं झालंय की कॅमेरा काढायला सुद्धा मिळालं नाही, इतकी गर्दी होती. आणि आमची नेहमी असं चर्चा व्हायची की अरे यार उद्याच्या एपिसोडसाठी 15 मिनिटं कमी पडलेत, 16 मिनिटं कमी पडलेत. आणि नेहमी पॅकअपच्या आधी माऊली काहीतरी घडायचं. आणि म्हणजे मला आत्ताही अंगावरती काटा येतो हे सांगताना की रोज असं व्हायचं की यार नाही अरे कॉन्टेंट काय करायचं, आणि लास्ट मोमेंटला काहीतरी मिळायचं. म्हणजे देर इज सम एनर्जी विच वॉज हेल्पिंग अस. आणि प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा आपले राया आणि मंजिरी आले होते त्या दिवशी बंधू भेट होती. सो त्या दिवशी तर इतकी गर्दी होती, आम्ही प्रत्येक जण जवळजवळ 13-14 किलोमीटर चाललो होतो आणि आम्हाला कॅमेरा काढायलाच मिळत नव्हतं. आणि सरांवरती प्रेम करणारी असंख्य लोक, म्हणजे आम्ही प्रत्येकाने इतक्या शिव्याशाप खाल्ल्यात लोकांच्या, कारण लोक सरांना इतके घेरायचे फोटो काढण्यासाठी. दिवेघाट सो दिवेघाटात असं झालं की सर एका डोंगराच्या टिपवरती उभे आहेत आणि NRFच्या लोकांचा इंटरव्ह्यू घेत आहेत. आणि मागे म्हणजे सरांच्या काहीच नाही, काही आहे. सर इंटरव्ह्यू घेत आहेत आणि असा मी कॅमेरा लावलाय. आणि तेव्हा आमचं मोजकं युनिट गेलं होतं, म्हणजे 3च जण होतो, जितू दादा, मी आणि अजून एक कोणतरी होतं. सो एक बाई कॅमेऱ्याच्या पलीकडनं असा मोबाईल धरून होती
फोटो फोटो फोटो. तर एकदा दोनदा मी रिक्वेस्ट केला तिला की प्लीज 2 मिनिटं आता नको. एका पॉईंटला ती गेली सरांच्या जवळ, तिचा हात खेचला आणि माही ती मला म्हणाली, मला आग लागेल तुझ्या तोंडाला, बाजूला हो. तर हे तर म्हणजे वन ऑफ द एक्झाम्पल आहे. लोकांनी ज्या ज्या प्रकारे सरांच्या वरती जे प्रेम आहे त्यांचं त्यासाठीच, पण लोक गर्दी ज्या लेवलला जे झालंय इट वॉज डिवाईन. म्हणजे त्याशिवाय होऊच शकत नव्हतं. कारण रात्री आम्ही थकून यायचो, परत एडिटचा कॉल सुरू असायचा, परत दुसऱ्या दिवशी ती एनर्जी यायची. सर सुद्धा इतके, म्हणजे आम्ही सगळे तरी यंग आहोत पण आमच्यापेक्षा यंग सर आहेत. सर सुद्धा, आम्ही जवळजवळ 250 किलोमीटर सगळे चाललोत आणि त्यात सर आधी सगळ्यात पुढे सर असायचे. सो हॅट्स ऑफ टू यू सर. आणि ही मॅजिक आहे, देवानं काहीतरी दिलंय. हे जे मी म्हटलं ना दिवेघाट सांग, तुम्हाला खरं सांगू का, संध्याकाळी आम्ही एक 5-7 मिनिटं कुठेतरी असे भेटायचो आणि मग दिवसभरात किती शिव्या खाल्ल्या कोणी ते सांगायचे आणि त्याच्यावरती हसून त्याच्यातून पांडुरंग आम्हाला दर्शन देत होता. मला मुद्दाम आजच्या दिवशी ना त्या 3 मुलांचं कौतुक करायचंय सर. कारण का सांगतो, आम्ही शूटिंग करत होतो. ही वारी सोपी नव्हती. म्हणजे आम्ही अगदी आळंदीला शूटिंग केलं. आळंदीला शूटिंग केल्यानंतर तो केलेला आम्ही सोहमने आणि आधी एक जाऊन जेजुरीमध्ये असं ठिकाण शोधलं होतं की जिथे आपण जे शूट करू ते अपलिंक होईल. म्हणजे मग आम्ही आळंदीत शूट केलं तरी मोटरसायकल घेऊन ती मुलं जायची जेजुरीला. पंढरपूरला रात्री 2ला शूटिंग संपलं आमचं, समजा 2 वाजले तर 2 नंतर 3-3 तास बाईक राईड करत होते. मुंबईवरून मोटरसायकल घेऊन आम्हाला कुठेतरी अडकलो ट्रॅफिकमध्ये तर पटकन बाजूला बाईक्स यायच्या, बाईकवरती आम्ही बसायचो, कॅमेरे त्याच्यावरती चढायचे आणि जाऊन शूटिंगमध्ये आम्ही घुसायचो. ती 3 मुलं दिवसा आम्ही काम करत होतो, रात्रभर ट्रॅव्हल करून किंवा ती कंप्लीट हार्ड डिस्क घेऊन ते फुटेज पाठवत होते आणि पहाटे 3:30-4 वाजता मेसेज यायचा अपलिंक झालं. परत ती मुलं 3 तास प्रवास करून यायची. आम्ही सगळे आषाढी एकादशीच्या दरम्यान मुंबईत आलो. 2 दिवसांनी त्या सगळ्या बाईक घेऊन मुंबईत पोहोचले. ईशान आणि कुठे आहेत, उभे राहा. हे बघा, यांचं कौतुक आहे. ही मुलं रात्रभर ट्रॅव्हल करायची आणि फक्त तिची बरोबर पोहोचली पाहिजे. आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करायचो, ह्यांना प्रवासात कायम त्यांची साथ कर. तुम्हाला खरं सांगतो, मुंबईवरून मोटरसायकल घेऊन मुंबईत परत घेऊन येताना कुठेही रस्त्यात गल्लीत कित्येक किलोमीटर आमच्या बाजूला आम्ही अडकलो. म्हणजे एक प्रसंग असा झाला होता की रस्ता संपला, सुमेध आणि सोहम उतरले होते पुढे रस्ता आहे म्हणून फलटणच्या जवळ, बरोबर तुम्ही त्या ज्या दिवशी आलात. आम्ही गेलो तिथे रस्ता संपला. रस्ता संपल्यानंतर सोहम आणि सुमेध उतरले की पुढे रस्ता असेल म्हणून. तेवढ्यात लक्षात आलं त्यांच्या मोबाईलची रेंज गेली, कारण ते जंगल एरिया होता. तिकडे गेले, त्यांची रेंज गेली. आम्ही युटर्न मारला. युटर्न मारून परत येत असताना एक शेतकरी काका कुठून आले माहीत नाही, ते बाईक घेऊन आले. ते म्हणाले थांबा तुम्हाला रस्ता दाखवतो. त्यांच्याबरोबर 2 मुलं होती. त्यांनी आम्हाला आणून परत रस्त्याला सोडलं. आता हे कुठून आला माणूस, कुठून ते मदतीला आले. परत त्याच्यात सोहम आणि हे यांचं काय झालं मला माहित नाही. तेवढ्यात ह्या दोघांपैकी एक कुठेतरी त्यांना नेटवर्क मिळत शोधत त्यांना बाईक घेऊन गेले, त्यांना घेऊन आले. असं 24/7 काम करत होते. म्हणून मला असं वाटतं आम्ही दिसतो पण ह्या दोघांनी आणि अजून एक त्यांचा भाऊ, तिघांनी मिळून जे काम केलंय ना त्याला तोड नाही. ही माऊलीची कृपा. रामकृष्ण हरी. सुरुवातीला जसं म्हटलं की हा फक्त कार्यक्रम नाही तर कौतुक सोहळा आहे. मी सतीश सरांना विनंती करेन की स्टार प्रवाहाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण या सगळ्या टीमचा आज गौरव करणार आहोत. नक्की. मला फक्त अजून एक सांगावंसं वाटतं की स्टार प्रवाह या ब्रँडचा अभिमान आहे. कारण फक्त दैनंदिन मालिकाच नाही, फक्त लव्ह स्टोरीज नाही, फक्त नाट्य नाही, तर अशा प्रकारचा कॉन्टेंट, अशा प्रकारचे कार्यक्रम सुद्धा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी स्टार प्रवाह घेते. आणि त्यांना जेव्हा अशी एक सशक्त टीम सापडते तेव्हा ती जबाबदारी पूर्ण झाल्यासारखी वाटते. आम्ही कायम हे म्हणत आलेलो आहोत की आम्ही आणि ती प्रोडक्शनची टीम ही एक टीम आहोत जी रसिक प्रेक्षकांपर्यंत सशक्त कॉन्टेंट घेऊन येते. आणि खरंच आज
खूप अभिमान वाटतोय की असा कार्यक्रम, असा अनुभव आम्हाला स्टार प्रवाहाद्वारे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला, त्यांना देता आला. ह्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे सगळ्यांची. हे किस्से किंवा ह्या सगळ्या गमती ऐकायला खरंच खूप बरं वाटतं, कारण का कुठेतरी असं वाटतं की थोडे 5 मिनिटं तुमच्याबरोबर प्रवास केला. पण हे करत असताना ह्या गोष्टीची जाणीव होती की उद्याचा भाग रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. उद्याचं वारीचं दर्शन प्रेक्षकांच्या घरी, जसं आपण सांगितलं की वारी तुमच्या घरी, हे पोहोचवायचं आहे. प्रत्येक जण फक्त ह्या एकाच ध्येयाने झपाटलेला होता की माऊली महाराष्ट्राची ही घरोघरी संध्याकाळी 6 वाजता रोज न चुकता कशी पोचेल. आणि त्यासाठी स्टार प्रवाहाकडनं तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. भावे मनी घोष हा माऊली माऊली हसे साध येता उडी हात येता तुळस ही जीवाची भिडू लागली. सर आता आहेत आपल्यासोबत. खूप खूप मनापासून स्वागत सर. शीर्षक गीत ज्याचं म्युझिक सरांनी दिलेलं आहे. कळस हा सुखाचा दिसे हो प्रदीप घाग डीओपी, तुषार विभुते डीओपी, जितेंद्र घाग डीओपी, मल्हार साळवी क्रिएटिव्ह डिरेक्टर, प्रतीक चौधरी क्रिएटिव्ह डिरेक्टर, संदीप जंगम रायटर अँड रिसर्चर, आणि धन्यवाद हा कार्यक्रम दुपारी ठेवल्याबद्दल. अवधूतला त्यामुळे सकाळी लवकर उठावं लागलं. संपूर्ण प्रवासात सगळ्यात कमी झोप ज्याची झाली तो आमचा अवधूत. म्हणजे कुठेही गेलं त्यांनी त्या मोमेंट शूट केलं की लगेच हे दोघे एडिट करत बसायचे. म्हणून त्याला म्हटलं तू होतास. क्षणाला खरं तर शक्य नाहीये, पण आता मार्केटिंग टीम, ओएपी टीम, एसएनपी टीम जर कोणते रात्री यायचे ते आमच्या एसएनपी कडे पण जायचे. हो खरं आहे. थँक्यू सो मच एसएनपी. कुणाला काही प्रश्न नसतील तर आपण वन ऑन वन स्टार्ट करू शकतो. कुणाला विचारायचे प्रश्न?